नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या भावाच्या एकदम लाडक्या चॅनलवरती. आणि आज मी फायनली बॉर्डर 2 मूवी पाहिली. आज तर रिलीज झाली आणि मी फर्स्ट डे काहीतरी थर्ड शो फोर्थ शोला गेलतो. आणि माझा कसा होता एक्सपिरियन्स, चला बोलूयात. जेव्हा फर्स्ट हाफ चालू होता तिथं नाही का चांगली स्टोरी बिल्डअप होत होती, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरवरती फोकस केलं जात होतं. पण ओव्हरऑल जिथं नाही का मूवीमध्ये नाही काही चांगली प्लस पॉईंट्स बी आहेत तर निगेटिव्ह पॉईंट्स बी आहेत. प्लस पॉईंट तर एक मेन गोष्ट आहे की नॉस्टॅल्जिक, म्हणजे यात सगळे मूवी हा पाहिला त्याच्यामुळे चाललेत कारण की आज सनी देओल आहे. आणि दुसरी गोष्ट, बॉर्डर मूवीचा हा सेकंड पार्ट आहे, जिथं बॉर्डर मूवी सगळ्यांसाठी खूप म्हणजे अशी एक मूवी आहे ना, जी सगळ्यांच्या हृदयात बसलेली मूवी आहे. आणि त्याचे जी गाणे होते ते नॉस्टॅल्जिक फील करण्यासाठी ही मूवी आली आहे. त्यात नाही का एकदम परफेक्टली नॉस्टॅल्जिक फील केले ह्याच्या गाण्यांनी, जे की ह्याचा प्लस पॉईंट पण आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ह्याचे ॲक्टर्स, जिथे काही ॲक्टर्स परफेक्टली सूट झाले त्यांच्या रोलमध्ये, तिथंच काही ॲक्टर असे आहेत जे नाही का एवढे सूट नाही झाले. आहांसाठी मी तुमचीच गोष्ट करतोय, तुम्ही नाही तेवढी सूट झालात. कारण की काही असे डायलॉग्स या काही असं म्हणू शकतो की मी काही सीन्स असे रिक्रिएट करायला बघितले नॉस्टॅल्जिक, पण ते तेवढे वर्क केले नाही. बट ओव्हरऑल मूवीची अगर गोष्ट करू मी तर पहिला हाफ चांगला होता, एकदम स्मूथली गेला. तिथंच दुसरा हाफ नाही का म्हणजे थोडासा नॉर्मल वाटायला लागला, जिथं त्याचा जे लास्ट म्हणजे लास्ट म्हणतो जे ऍक्शन सिक्वेन्स होता लास्टचा, तिथं त्यांनी थोडं लेंदी फील झालं की यार थोडं अजून शॉर्ट बनू शकलं असतं, की एका टाइम नंतर वाटत होतं की यार चालायले ऍक्शन तर चालायले. एक पर्टिक्युलर टाइम पर्यंत जर ऍक्शन असतं तर मग नाही का ते इम्पॅक्ट बी असतं आणि बघायला मजा बी आली असती. बट ते उगच खेचल्यामुळे ते बोर व्हायला लागलं हळूहळू. आणि जर त्याच्या अलावा जर अजून बघितली जाईल गोष्ट, तर एक आहे व्हीएफएक्स आणि सीजीआय डिपार्टमेंट. त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं, कारण की जर तुम्ही नाही ट्रेलर बघता ना तर त्याच्यावरनं वाटलं होतं की यार ग्रँड स्केल म्हणजे तर ऑब्व्हियसली आहेच, पण ते जे व्हीएफएक्स सीजीआय यूज केलेत ना ते खूप चांगले यूज केले गेले असं ट्रेलरमध्ये दिसतंय. पण इथं जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये मूवी पाहता ना तर व्हीएफएक्स सीजीआय नाही यार. ते जे शिपवरचा सिक्वेन्स आहे वगैरे ते गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला तिथं बी पटेल की यार नाही ह्यांनी व्हीएफएक्स सीजीआय ट्राय केले पण नाही पटले यार, म्हणजे ते जमलं नाही त्यांना व्हीएफएक्स सीजीआय. तर ती एक त्यांची निगेटिव्ह गोष्ट झाली. आणि एक जे वरुण धवनची गोष्ट झाली होती की यार त्यांना ट्रोल केलं जातं त्यांच्या स्माईल बद्दल, तर इथं त्यांना जर मी ऍक्च्युअल मध्ये मूवीमध्ये सांगू तर त्यांनी चांगलं डिलिव्हर केलंय, खरंच केलंय. म्हणजे त्यांना उगाच ट्रोल करत होते, पण त्यांनी ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही मूवीमध्ये त्यांचं काम पाहिलं ना तर यार मोर देन एक्सपेक्टेड. मी एक्सपेक्ट केलं तर ते म्हणजे आता एवढं सगळं चालू होतं, जर तुम्ही ऍक्च्युअली मूवी बघता ना तर एक्सपेक्टेशन म्हणजे पार पाडली त्यांनी. आपण लो एक्सपेक्ट करत होतो त्यांच्याकडनं, पण त्यांनी एक्सपेक्टेशनच्या बिलो म्हणजे बिलो म्हणलं मी, बियॉन्ड गेले आणि चांगलं परफॉर्म केलं. तसंच नाही का सनी देओल, त्यांचे जे डायलॉग्स आहेत ना, म्हणजे यार कॅप्टन ऑफ द शिप का काय म्हणते, लीडर ऑफ द बोट तेच आहेत. पूर्ण मूवीचे लीडर, त्यांचा जे आवाज आहे, त्यांचं जे म्हणजे हे ना, त्यांचं जे ऑरा आहे ना, यार यार प्लस 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 डेंजर आहे. त्यांची ऍक्टिंग लेवल प्लस त्यांचा जे आवाज, त्यांनी जे डायलॉग म्हणलेत ना, मानले यार त्यांना मी. आणि अजून एक गोष्ट, मूवी मध्ये कॅमिओ पण आहे, बट ते तेवढं वर्थ नाही वाटलं मला. तर त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही आणि मी काही स्पॉइल नाही करणार, बाकी तुमची इच्छा. ओव्हरऑल ही जी 3.5 घंटेची मूवी आहे, म्हणजे 3 घंटे 20 मिनिटाची काहीतरी मूवी आहे, त्याच्यात गाणे नॉस्टॅल्जिक फील करतात आणि मोस्टली नाही का लोक ह्याला नॉस्टॅल्जिक फील करण्यासाठी जातात. तर मी म्हणणार की गिव्ह इट अ ट्राय, जा मूवी पहा. खूप चांगली म्हणजे खूप चांगली, एकदम ओव्हर दी एकदम नाही असं एकदम बादशाह मूवी असं नाही म्हणते मी, पण हा एक नॉस्टॅल्जिक फील करण्यासाठी तुम्ही नक्की पहा. कारण की हा बॉर्डरचा सेकंड पार्ट आहे आणि त्यांनी तुम्हाला असं फील होईल नॉस्टॅल्जिक. जे गाणे त्यांनी रिक्रिएट केले ते जे सगळं म्हणजे फील करण्यासाठी तुम्ही एकदम एक ट्राय देऊ शकता. एक डिसेंट वन टाइम वॉचेबल मूवी आहे, तर तुम्ही मिस नका करू असं मी म्हणेन. नंतर तुम्ही ओटीटी आल्यावर तेव्हा मी पाहू शकतात. आणि असे एक्सपेक्टेशन काही ओव्हर द टॉप नका घेऊन जाऊ की यार ह्यो चांगलं होतं, लेस भारी असेल. लय भारी बी नाहीये, डिसेंट वन टाइम वॉचेबल. बाकी तुमची इच्छा. तुम्हाला रिव्ह्यू कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा माझा सेकंड का थर्ड रिव्ह्यू आहे, तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं रिव्ह्यू. अजून काही तुमचे सजेशन्स असतील मूवीबद्दल ते बी कमेंटमध्ये सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. किती वेळेस रिपीट केलं मी पुढच्या व्हिडिओमध्ये येतो आता मी.